लय कटाळा आला या. कोयता कुठं आहे? हा इकडं आहे वय. कोणाला तर खायला रोजच आणावं लागतंय. खायला तर आता एवढंच कडवं गुरांना खायलाच बघावं लागेल कुठं चेहरा हे माहित आहे. मुलगी कशी काय शाळेत यायला लय उशीर झाला गड्या पुरीला बी. एवढंच कालवड आहे पण किती बुकेजलेला. कालवडाला काही समोर टाकलं नाही तशी पोरगी गेली शाळेत. हा का बाबा हो लवकर मोठा तुझं तरी काहीतरी पैसे येतील. पोरीचं मला काळजी आहे. खायला आणलं तरी पोरगी अजून आली नाही शाळेतनं. किती टायमिंग झालंय. डोक्यावर पार ऊन आलंय. काय खरं नाही कुठं थांबली काय माहिती. रस्त्याने बी दिसा नाही. देणं किती आहे आता. खत बियाणं जनावराचं खाद्य लाईट बिल टोटल सगळं 21,000 आणि पगार तर 16,000. 5,000 कुठनं आणावं. लोक तर 1 रुपयाला थांबत नाही. ते लाईट बिल नाही भरलं तर लाईट तोडताय वायरमॅन येऊन. डोक्याला वैताग आहे राव. काय करावं काय नाही. 5,000 कुठनं आणायचं मी काय समजा नाही. येणं होतंय 10 रुपये जाणं होतंय 20 रुपये. काय करायचं हे शेतकऱ्याला. कसं जगायचं. माझा पहिला नंबर आता मी गेले दादाला पेढा देणार. दादा दादा माझा पहिला नंबर आला. हो काय म्हणते सानोली. हा तुझा पहिला नंबर आला बाळा. हा मला माहित होतं तू शाळेत पहिलाच नंबर काढणार. बाळा तुझ्या आशेवर मी जगते. तू खूप मोठी होऊ शकून तू काय बी हो पण तू आहे का नाही माझा आशेचा किरण आहे. तू शिकली का नाही तरच आमचं काय आहे ते खरं हो. दादा पेढा खावा ना. हो पेढा खातो की बाळा. आई आई कुठे गेली? आई का आई सरपंचाच्या रानात कामाला गेली. हा का. हा आम्ही दोघंही का नाही तुझ्यासाठी खूप खूप कष्ट करू आणि तुला लय मोठी शिकवून करू. मी मोठं होऊन तुमचं सगळं कर्ज फेडणार. बाळा तू बोलली ना माझं कर्ज सगळं फिटलं बघ. आता जा जेवण करून घे आता. दादा अजून एक काम होतं. काय ग बाळा बोल की. हे शाळेची फी भरायची 5,000. शाळेची फी 5,000. बर 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 बाळा काय काळजी करू नका भरतो मी तुझी फी. जा जेवण वगैरे करून घ्या. हे 5,000 हे 5,000 10,000 कुठं आणायचं. मेन माझी सकू हे अर्धा अर्धा पेढा खातो म्हणजे तिला बी कसं भारी वाटेल. तिचं बी आभाळा एवढं मन होईल. ह्यात तिचं बी कष्ट आहे पोरीला पास करण्यात. कसं सानू बाळा तिकडे ये रे. अरे पेढा ठेव. का खावा की. अगं ते आले का नाही ते आम्ही दोघं अर्धा अर्धा खातो. मला तसं नाही की जाणार. जा ठेव. पैशाचं बघावं लागेल कुठेतरी. टोक टोक अगं हाय के. अगं तुला काय गावात दिसता नाही काय. लय 12 बोड्याची आहे ग तू. स्वतःच्या गावात राहिलं काय तर दुसऱ्याच्या रानात घुसती वय. दादा कुठं चाललाय. तू काय करतोय इथं राजबा. अरे ती मजबत की कशी आणली चाराला येड्यासारखी करते. उन्हा तानाचं बसलंय माणूस तर. दादा हा काय झालं लय टेन्शन मध्ये दिसतोय. तुला काय सांगू राजबाला का काय? टेन्शनच मला इतकं आहे का नाही. काय झालं. हो ती दुधाचा पगार आलाय 16,000 आणि त्यात देणे करायची यादी काढली तर 21,000 होते. तो का आता का 5,000 कुठनं भरू. अवघड आहे लागा. अरे पण तिची ती टेन्शन आधी 5 मिनिटापूर्वी पोरगी आली शाळेतनं. पोरीने 5,000 रुपये फी मागितली शाळेची. लका लका त्या शाळेचं एक लय अवघड झालंय. ते लय फी आहे का शाळेला. काय करावं आणि काय नाही माझ्या डोक्यात मुंग्या कालवल्यागत झालंय. तेवढं आहे का नको लय टेन्शन घेत जाऊ दादा. अरे होईल कसं तरी. काय करणार ही टेन्शन मिटवत एका दिवशी मी जाईन. शेतकऱ्याचा जन्मच झाला रे त्याच्यासाठी. अरे कधी कधी असं डोक्यात माझ्या येतं का नाही
अख्खी जमीन ठेवू का इकू पण बाप जाद्याचे हिर काय करता येत नाही. बघ दादा, हं. जमीन ही पिकवायची असते, विकायची नसते बघ. राजबा खरं सांग का तुला, हा. पैसा येतोय कुठं जातोय काय होतोय मला बी समजा नाही. सावकाराचं कर्ज हं. ती आणलंय, ती उरव आहे. सावकार 2-2 दिवसाला येतोय दारात. तो सावकार लय 12 बोड्याचा आहे. कर्ज घेताना गोड बोलतो आणि वसूल करताना आहे ना माणसाच्या पर नरड्याला आणतोय बघ. नारड्यानं फाशी घ्यायची पाळी आली मला. दादा टेन्शन नको घेऊ नका. अरे तुझा टमाटा आहे की. अयो खरंच केला का तांबट आहे माझ्या ध्यानातच नाही. राजबा तांबट्याचं मी पार हे टेन्शन मध्ये विसरून गेलो होतो. बघ, असं असतंय बघ तुझं. हं? अरे ते टमाटा आहे ना तुझं कर्ज सगळं नील करत. रात्रंदिवस मी कष्ट करतोय तांबट्यात. हा बर राजबा हा. मी जातो तांबट्याच्या रानात. हा बर बर जाऊ ये का मग? जाऊ. हा, हो, हा. मस्त चार तुम्ही. जाऊ का? हो हो. हाय के हे द्या तर राहिला. तांबट्याच्या रानात आलोय आता. खरं राजा म्हणलाय ना तांबट्याने माझं कर्ज जाईल. खरंच आता तांबट्यानेच कर्ज घालवतो. अयो. काय हे? अरे काय अशी जर झाडाला माझ्या तांबटी असत्या काय कर्ज फेडणार आहे? काय पोरीचं शिक्षण करणार? सावकाराला काय तोंड देणार? राजा भाऊ तू तर म्हणलं होतं तांबटीची बाग लय भारी असेल. मी बी मनात म्हणलं तांबट आता माझं कर्ज फेडल आणि हे काय तांबट हा सगळं नासून गेलंय. कुठला रोग पडलाय? औषध तर रात्रंदिवस मारत होतो द्यावा. आता मी पोरीचं शिक्षण कसं पुरं करू का सावकाराचं कर्ज देऊ? सांग आता काय करायचं मी? माझी परीक्षा तू कुठवर बघणार आहे? मी कुठल्या कष्टाला कमी पडलोय सांग की तू? रात्रंदिवस इथं काबाड कष्ट करतोय आणि ह्यानी माझी अवस्था. देवा सांग मी कुठं चुकलोय? आता कुठनं पैसे आणू? सावकार तर रोज दारात येत आहे पैसे दे म्हणताय. आता काय करू काय नाही? जाऊ दे आता राहिलेला माल तरी घेऊन जातो. काय येतील ते येतील. ए दादा अरे किती वेळ आणखीन तुला? झालं की शेवटचं तर कॅरेट आहे. त्याला तुझ्या या असल्या कारणामुळे मी येत नाही लागा. तिथं जाऊन तू रडा वेळा लागला म्हणून आलोय घेऊन तुला. बर झालं मी हा, आलो हे तेवढं ठेवून माझं माघारी. 5,000 रुपये भाडं दे मला. मोर भाडे आहे ते. होय की झालं की आता आलो की 2 मिनिटं. लवकर जाऊन ये. 5,000 भाडं माझं भाडं थांबलं. भाडं देऊन जा लवकर जायचंय मला एक. हा लगेच आलो. हो एवढ्या मालाचं 10,000 भेटलं का नाही? 5,000 तेवढे फीच तरी भरून टाकतो लगेच. हो का दादा काय आणलं या? तांबट आणलंय कसलं आणलं हे टंबाट असलं? राव. 1 नंबर माल आहे. 1 नंबर माल आहे बाई. मग काय राव? हातात घेऊन बघ बरं. एक अहो, नंबर माल. एखादा आला असेल तसा तुटून. अरे एखाद्या वेळी एका कॅरेट बदल्याचं आणलंय तू. एखादा मला आणला असेल वय. बरं जाऊ द्या. काय रेट देताय तुम्ही? आता तू रेट मागा लागला काहीच. राव 50,000चा माल मी इथं सगळा तोडून आणलाय. अरे 50,000 राहिला. 50 रुपयाला कोण घेईल का? 10 तरी हजार द्या राव. 10,000? अरे तू काय बिघडला काय? हा 50 देतो हे तुझं नशीब म्हण. काय तुम्ही शेतकऱ्याची किंमत केली? आणलाय बदल्याचा माल आणि शेतकऱ्याची काय किंमत केली? तुला शेती बिती करता येत नसेल ना तर तू इकून टाक आणि ती दुसऱ्याला नाही मला चीक. होय शेती तुम्ही घ्या की. घ्या शेती. निघित ना. बाबा आडती. अरे तर दुसरी बी माणसं सकाळ सकाळ वा मोठं तुम्ही वा. शेतकऱ्यांनी कष्ट करायचं आणि व्यापाऱ्यांनी मोठं व्हायचं. ए आला वय. दिकेला का पैसे लवकर जायचंय मला. भाडे आहेत मोर. पैसे दे की मला जायचंय. मोर भाडे आहे ती माझी. पैसे नाहीत आता. पैसे नाहीत का? नाहीत पैसे. बघा मग माझं भाडं. पैसे नाहीत काय करू मग मी आता? अरे पैसे पाहिजे ना मला माझं. हा थांब 2 मिनिट. लवकर घरी फोन लाव. कुणाला बी लाव पण मला आता भाड्याचे पैसे पाहिजे माझं. हॅलो
राजा भाऊ तांबट्याला कसलाच भाव भेटला नाही. होय तर व्यापाऱ्याने खिशात 50 रुपये टाकले तर आणि टेम्पोवाला मला तांबा नाही हात उघडायला लागलाय. हा ये लवकर 10 मिनिटात येतोय. हा लवकर बोलव मला मोर भाडे येते. आलं किती झालं दादा? 5000 रुपये. काय रे शेतकऱ्याची जरा का येता जरा जाणून घेत जा. अरे आता जण आम्ही बी माणसं आमचे बी हातावली पोट आहेत ना. हातावरली आहे ती पण का तू पर मारा निघाला का त्याला होय रे? अरे पण भाडं घेतलंय दरवेळेच याचं ह्या वेळेच नाही ही. चल बोल किती झालं? हा 5000 झाले ते. चल फोन पे करतो. हम्म. झाले बघ. हा आले आले आणि सांगून ठेव परतच्या बाहेरला पैसे नसले तर माझ्याकडे जाऊन भाड्याला म्हणावं. काय आले पुढचे नको बोलू जा. आज त्याच्या वाईट वेळ आहे ना कधी तुझ्या आली ना मग कळन बाई. हा जा चल दादा दिलेत पैसे हो. जा घरी. हा जातो की. हा आलो मी जरा मला काम राजा भाऊ असं राजा भाऊ कसं व्हायचं रे माझं. दादा असं काय टेन्शन घेऊ नको आपण संध्याकाळी आल्या बोलू. माझ्या पाठीशी दुःखच बांधलंय बघ देवाने. असं कधी सरतो तीच वाट बघतोय पण ते बी सरा नाही. होईल होईल सगळं क्लिअर होईल नको टेन्शन घेऊ. जातो आपण घरी. जा काय टेन्शन घेऊ नको आलो मी लगेच. आता काय करू. हा कुठून पैसे बघू आता मी. काय करावं काय सुचना. आता लास्टचा पर्याय सावकाराकडेच आपल्याला जावं लागेल आणि पैसे घ्यावं लागेल. नाही तसलं त्याचं बोलणं बी ऐकून घ्यावं लागेल. पण नाही सावकाराचं पाय धरायची काही येळी आहे ना. पण पैसे मात्र सावकाराकडूनच घ्यायचं. माझी अवस्था कसली झाली. शेतकरी झालोय गुन्हा झालाय का. हा मी काय करू आणि काय नाही मला समजलंय. कुणाचं पाप लागलंय मला. मी कुणाचं नुकसान केलंय. हा काय चुकलोय देवा काय चुकलोय सांग. मी डोक्याचं कर्ज कमी करायचं जातोय ते कर्ज वाढतच राहतंय. आज राजा भाऊ नसता आला तर काय त्या ड्रायव्हरनी माझी अवस्था केली असती. माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसावर त्याने हात उगारला. मला जगाचा पोशिंदा म्हणतात पोशिंदा पण तोच उपाशी आज तोच जगाला खायला घालतो म्हणे आणि स्वतः उपाशी राहतोय. अरे माझी बी कोणीतरी केव करा रे. मी जगू का मरू. अरे मी मेल्यानंतर काय होईल आणि काय नाही. कस जगू. सोन्यासारखं पीक आलेलं त्याला भाव नाही. 50 कॅरेट टाकले आणि 50 रुपये 1 रुपयाला 1 कॅरेट. आईला त्या गाड्याला फोनच लावतो आता. हॅलो 50,000 रुपये आणि ते व्याजाचं 30,000 रुपये ते घेऊन ये आताच्या आता तिथं लगेच घेऊन ये. हा ठेवतो फोन. एक तर मार्केटवरनं रुपया भेटला नाही. आता सावकाराला पैसे मागावं लागतील. त्यांनी दिलं तर देवच पावला. पण सावकार आहे का घरी. काय बाबा बसलाय पोर्च मध्ये. बिचाऱ्या पाव रे मला तू बी. सावकार काम होतं राव माझं तुमच्याकडं. आता कसलं काम रे तुझं. सावकार मला पैशाची लय गरज आहे. अहो अरे काय तुला सारख्याच पैशाची गरज पडते रे. अहो पण पुरीच्या शाळेला भरायच्यात राव. गेल्या महिन्यात दिलं की 50,000 रुपये. तुमची पैना पै माघारी देईन मी. 6 महिना पैरवीचे पैसे दिले नाहीत अजून. सावकार आणि पैना मला पै खरंच देतोय. पैशाची लय गरज नाही पैसे पाय धरतो. आता फोन केला होता एकांना
अहो ए, नाही पैसे सर इथं चल निघत ना उठ. सावकार खरंच माझ्या अरे पोरीचं पहिलेच नुकसान पैसे आणून दिले नाही तू सारखं सारखं काय रे येतो पैसे इथं भीक मागायला सारखं उठीत ना सावकार तुमचं पहिलं पै देतो ते पहिलं पैसे बायकोच्या गळ्यातलं आणि कानातला ठेवायचं आणि पहिलं ते पैसे आणून द्यायचं ना इकडे आणून दी पैसे अहो, घरात पटकन म्हणे सुद्धा तुझी नाही जागा पैसे. अंगठात लावून घेतो कागदाव त्याशिवाय तू माझं पैसे निघायचं नाहीत आता उठीत ना आणि सगळे पैसे आजच्या आता आणून टाक नाही जातो टंगडच म्हणून टाकतो या देवा काय करू मी आता निघत ना आता सावकाराने पैसे दिले नाही काय नाही सरपंच काय करतात काय माहित हाय का हॅलो बोल की रे. काय लो हा कधी र लाका, लाका. काम करावं गड्या माझं अरे वा बेकारी झाली लाका हा बा महत्वाचा फोन आहे. 5 मिनिट कधी झालं रे लाका 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 वाईट झालं लाका वाईट झालं मूर्खाला का नाही लाका कुशाला का आत्महत्या केली त्यांनी आयला चांगलं होतं बरं का रे ते कष्टाळू होतं सगळं होतं पण काय करणार आता मजबुरीचं नाम काय म्हणतात तसलं झालंय लाका त्याचं हा जाऊ ते पण सुटलं रे ते बिचार लय कष्ट केले लय वायताक त्याच्या पाठीमागं लेकरं बाळ आमकत ह्याचं पैसे त्याचं पैसे आमकत भागत नाही रे एखाद्याचं नाही भागितलं मग असे करते ती केली आत्महत्या कटळून मग काय करणार तुझं हा मग काय जाऊ दे मोकळा झाला गडी मग काय तर बरं बरं चालते हा येतो लगेच येतो मी आता हा करा तर बघू खायला अवघड झालं बघ ना करा काय मानलं माझं जरा काम होतं तुमच्याकडे बोल की आम्हाला पैशाची गरज आहे 10-15 हजाराची आला आईला पैसे दिला असतं बरं का पण कालच अरे ओसाला मटेरियल आणला होय हो मटेरियल आणला पुन्हा ते पाईप फुटले ते पाईप बी आणल्या सगळंच मी सामान आणलं कालच आणलं पोरीची फी बी भरायची आणि मला लय पैशाची गरज आहे अहो. अरे हाय मस्त तुझं खरं आहे तुझं पण विषय काय झाला माझा दुधाचा पगार नारला या तुझा झाला तुझा पगार माझं झालं की अरे आमचं मोठं बिल असल्यामुळे त्यांनी अडवलंय चेअरमन म्हणला तुम्हाला 4-5 दिवसात देतो आपा तुम्ही जरा शांत बसा आता आमचं मोठं बिल असल्यामुळं थांबवले मग तुला ते बिल मिळल्यावर तुला देतो 15,000 ते 20,000 रुपये देतो तुला का जातो मला लय अर्जंट उद्याची उद्या पाहिजे होतो हाय गरज पण आता माझा बिलच नाही तुला माहिती नाही मी लगेच पैसे दिला असतं मी कालच मटेरियल आणलेला का तुम्ही देता म्हणून तर आलतो अहो मी अरे खरंच लागा आता माझ्याकडे नाही आणि आता मला गडबड बे तो ते ह्यानी आत्महत्या केली आपल्या गावात वर्षा ह्यानी बिचाऱ्यानं आत्महत्या केली हो का असं तुझ्यासारखं कर्ज डुबलं आणि आत्महत्या केली काय गरज आहे का त्याला आकलीचा तपास आहे का अरे पैशामुळे आत्महत्या करायची नसती कोणी आणलं त्याला गाडवाला कळलं आहे अरे जाई ना लेकर बाळ वनवाशी हा कोण बघायचंय त्यांच्याकडं बरं जाऊ दे माझं मिळलं तुम्ही तुला पैसे देतो आता मला गडबडीत जाऊ दे आता गावात हा बर चालतंय मला जायचंय आता गावात मला तिकडे बघावं लागेल मैत्री सामान बिमान आणायला जावं हा चालते जातो मी लगेच तुला शेती बिती करता येत नसेल ना तर तू इकून टाक आणि दुसऱ्याला नाही मला पैसे नाही आता पैसे नाही पैसे चला मग माझं भाडं पैसे नाही काय करू मग मी आता? अरे पैसे पाहिजे का मला माझं तरी निघत सावकार खरंच माझ्या अरे पहिलेच पैसे आणून दिले नाही तू सारखं काय रे पैसे इथे भीक मागायला सारखं उठीत ना सावकार तुमचं पहिलं पै देतो ते पहिलं पैसे बायकोच्या गळ्यातलं आणि कानातला ठेवायचं आणि पहिलं ते पैसे आणून द्यायचं ना तिकडे आणून दी पहिलं घरात पटकन म्हणे सुद्धा तुझी जागा आता अंगठात लावून घेतो कागदाव त्याशिवाय तू माझं पैसे निघायचे नाही आता उठीत ना आणि सगळे पैसे आजच्या आणून टाकण्यात जातो सगळंच म्हणून टाकतो हे माझ्या बाळा मला माफ कर आता तुझा बाप आज नाही राहणार तुझ्यासाठी मर पळालो आज पण मला कोणी दमडी सुद्धा दिली नाही ग अगं त्या तांबाट्यातून काहीतरी निघल म्हणलं पण निघलं की 50 रुपये आणि त्या व्यापाऱ्याने मला लातडून बाहेर काढलं ग एवढीशी सुद्धा इज्जत नाही दिली त्या व्यापाऱ्याने
अगं एवढंच काय, पण त्या ड्रायव्हरने सुद्धा माझ्यावर हात उघडावा. बाळा, अगं तुझ्यासाठी नाही तिथं गेलो, त्या सावकाराकडे सुद्धा गेलो ग. म्हणलं काहीतरी मदत करेल 2 रुपयाची, पण नाही. तो दगडाचा काचाचा माणूस निघला, सावकार लाताडलं ग दारात. त्याने मला लात घालून बाहेर काढलं. बाळा, दयाचा सागर असणारा तो सरपंच कधीच नाही म्हणणार, पण वेळेला तो सुद्धा नाही म्हणला. बाळा, तुला आता मी शेवटचं बघून घेतो. घराचं वजन सगळं मी तुझ्या डोक्यावर टाकतो. माझ्या सखीला सुद्धा तू चांगली सांभाळ बाळा. आता मी नाही राहणार या दुनियात. बाळा, माझ्या सानुल्या. ऐका, मला माफ कर ग माझ्या सानुला. कसं गोंडच दिसतंय, शांतच होतंय. सानुल्या, हे सानुल्या. दादा, हा, तुम्ही होय मीच. जेवला का? हो बाळा, मी जेवण केलंय. आणि मी आणलेला पेढा खाल्ला का? नाही बाळा, का ते का नाही माझ्या सकोला संध्याकाळी दे. काय तुम्ही नाही का खाणार पेढा? बाळा, मी तुला बघितलं की माझं मन भरल्यागत आहे. माझ्या सकोला तेवढा पेढा दे. काय दादा, हा, तुम्ही असं का बोलताय? तू आहे का नाही खूप मोठी हो शिकून, माझ्या सकोला की चांगली सांग. काय आणि आहे का नाही, या घराचं आहे का नाही, घर पण मोठं कर. दादा, तुम्ही असं नका बोलू, मी अजून छोटी आहे. होय, तू छोटी आहे, छोटीतूनच आता तू मोठी हो. माझ्या सानूला तुला खूप मोठं व्हायचं की खूप मोठं व्हायचंय. दादा, तुम्ही मला कधी सोडू नका नाही दादा. गं, मी तुझ्या संग कायम आहे, कायम आहे. दादा, 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 तुम्ही मला सोडून का गेलात? दादा, 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 उठा ना तुम्ही. दादा, दादा, मी आणलेलं पेढा तरी खाऊ ना दादा. दादा, उठा ना दादा. का दादाला का ए बारक्या पोरीकडे तरी बघायचं होतं का दादाला. लगा तुला म्हणत होतो लगा संध्याकाळपर्यंत आपला का काय मी केलं असतं दादाला का. दादाला का आपण जीवाचं जीव लागतो तरी का दादा. तू एकदा मला इचरायचं तरी का दादा. तो लय चुकीचं केलं का दादा. दादा, उठा ना दादा. नाही ना, दादून लय वाईट केलं, चुकीचं केलं, लय चुकीचं केलं. असं जर गावात जर आत्महत्या होत झाल्या तर काय करणार तू सांग. हा, एक तर पावसाने दांडी हल्ली, हा बियाणं ही सगळं महागलं यार. हा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं, लय अवघड शाळेचं झालं. फी असले. हा, पण ही काय शेवटचं टोक बरोबर नाही. बरोबर. ही शेवटचं टोक अजिबात दादूने बरोबर नाही केलं. लय मनाला लागलंय माझ्या तर, लय अवघड परिस्थिती झाली. दादूला का तू लय वाईट केलं का. दादा, उठा ना.